आदिवासी विकास विभागाने 5 ऑगस्ट रोजी काढलेल्या जीआर विरोधात विद्यार्थ्यांचा आता संताप पाहायला मिळतोय। या जीआरमुळे विद्यार्थ्यांच्या हक्कांवर बंधनं येत असल्याचा आरोप करत आदिवासी विद्यार्थी विदर्भ संघाच्या वतीने नागपुरातील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात परिसरात गुरुवारी रात्री ठिय्या आंदोलन करण्यात आलं। वसतिगृह प्रवेशासाठी 26 वर्षांची वयोमर्यादा, स्थानिक विद्यार्थ्यांना 70% आरक्षण, संघटना आणि आंदोलनात सहभागी होण्यावरील निर्बंध तसंच समान स्तरावरील दुसरी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरील बंधनांवर विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे। ग्रामीण विद्यार्थ्यांचा पुणे, मुंबई, नाशिक मधील उच्च शिक्षणाचा मार्ग खडतर होणार असल्याचा आरोप करतायत। हा तुघलकी जीआर तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। आदिवासी विकास विभागाने हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक नवीन शासन निर्णय जारी केलेला आहे। त्यानुसार 26 वर्ष पर्यंतच जे आहे ते या आदिवासी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना राहता येणार आहे आणि त्याच्या विरोधात जे आहे नागपूरच्या अपर विभागीय कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं जे आहे ते कालपासून आंदोलन सुरू आहे। आदिवासी विद्यार्थी आहेत, हे हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी आहेत आणि कालपासून जे आहेत ते काल सकाळपासून ऍक्च्युली आंदोलन सुरू केलेलं होतं। दुपारी त्यांची अधिकाऱ्यांशी बातचीत झाली, मात्र ती फिसकटली आणि त्यानंतर रात्रभर इथे जे आहे ते या आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे। ठिय्या आंदोलन यांचं सुरू आहे। काय मूळ मागणी काय आहे जे इथे रात्रभर तुम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे? सर, आमची मूळ मागणी आणि ठोस मागणी एकच आहे की 5 ऑगस्ट 2026 ला जो जीआर निघालेला आहे त्याच्यामध्ये वयाची अट टाकलेली आहे, ते पूर्वी नव्हती आणि ती अट आहे 26 इयर। पहिले पूर्वी या संबंधित कोणती अट अशा प्रकारची नव्हती की 26 वर्षाची अट टाकल्यानंतर शिक्षणापासून विद्यार्थी वंचित होईल। आधीपासून आदिवासी जो समाज आहे तो गडचिरोली पासून, बॉर्डर पासून किंवा चंद्रपूरच्या बॉर्डर पासून किंवा मोठ्या शहरामध्ये येतो आणि तो मोठ्या शहरात येण्यासाठी तो कुठल्या तरी आश्रमशाळेमध्ये शिकत असतो आणि तो आश्रमशाळेत शिकता वेळेस कुणाला बॅकलॉग लागले असतील किंवा माहितीच्या अभाव कारणाने त्यांना शिक्षण घेतलं नसेल ना, पुढील शिक्षणाकरिता समजा इथपर्यंत पोहोचला तर त्याची 26 वर्षाची अट हे संपून जाईल। त्यामुळं विद्यार्थी शिकणार नाही तर समाजाचा भलं होणार नाही। काल आम्ही व्हीसी थ्रू आम्ही मुख्य सेक्रेटरी सोबत आमचं चर्चा झाली। त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधला आणि त्या जे काही जीआर आहे त्याच्या तथ्यावर आम्ही बोललो, पण त्यांच्याकडून तो सकारात्मक प्रतिसाद मिळाला पाहिजे, तो मिळाला नाही। मिळालेला नाही आहे तर मग आता कधीपर्यंत आंदोलन सुरू आहे? सर, आमचा एकच निर्णय आहे की जोपर्यंत आमचे जो जीआर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आपण सुरू ठेवणार। खूप खूप धन्यवाद। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।